तर नमस्कार, पुन्हा एकदा आम्ही नवीन अपडेट या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2025 मध्ये आता नवीन नियम सरकारकडून या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जी पडताळणी सुरू झालेली आहे, त्या पडताळणी नंतर किंवा पडताळणी चालू आहे त्याच मध्ये आता नवीन नियम सरकारकडून ठरविण्यात आलेले आहेत. तर चला तर पाहूया की कुठले आहे हे सर्व नियम. तर पहिला नियम म्हणजे ज्याला आपण निकष असे म्हणतो, लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकमध्ये ई-केवायसी करावी लागणार आहे. तर आता लाभार्थी महिलांना दरवर्षी हयाती च या ठिकाणी दाखला जोडावा लागणार आहे. म्हणजे महिला या ठिकाणी मृत आहे की जिवंत असल्याचा दाखला बँकमध्ये जाऊन या ठिकाणी जोडावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. तर लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर लाभार्थी महिलेचे अर्जातील नाव आणि जमा झालेल्या बँक खात्यातील नावात जर तफावत आढळल्या तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र ठरवले जाणार आहे. तर आता ज्याही महिला नमो योजनेचा किंवा दिव्यांग योजनेचा लाभ घेत असल्यास अशा लाडक्या बहिणींना फक्त या ठिकाणी 500 रुपये मिळणार आहे. तसेच ज्याही महिलांचे अर्ज म्हणजे लाभार्थी महिलांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्या महिलांना. तसेच चारचाकी वाहन असलेल्या जवळपास 2,50,000 महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. तर आता अर्ज अपात्र ठरवून 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले जाणार आहे. तर आता निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या नंतर असे बदल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहे आणि सर्व निकष आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहे, ज्यालाच आपण नियम असे म्हणतो. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आम्ही असेच नवनवीन अपडेट नेहमी देत असतो. तर अपडेट सर्वात आधी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे. धन्यवाद.